वेलकम बॅक टू माय चॅनेल होम मेकर MPSC ॲस्पिरंट्स. गुड मॉर्निंग सर्वांना. तर इथे बघा सकाळचे 2:32 झालेले आहेत आणि आजचा हा माझा डे 10चा स्टडी व्लॉग आहे. या व्लॉगमध्ये बायोलॉजीचे 4 टॉपिक, त्याचबरोबर हिस्ट्रीचे एक समाजसुधारक आणि हिस्ट्रीचा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी हा टॉपिक, मॅथ्सचा अंतर वेळ वेग या टॉपिकचे राहिलेले टाईप मी सॉल्व करणार आहे. तर हा स्टडी व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिल्या स्टडी स्लॉटमध्ये मी बायोलॉजीचे सजीवांच्या वर्गीकरणाच्या पद्धती, वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण हे टॉपिक रीडिंगसाठी घेतलेले आहेत. मला कोणीतरी अशी कमेंट केली होती की तुम्ही सायन्सच्या नोट्स बनवा, तर मी नक्कीच सायन्सच्या नोट्स बनवणार आहे. तर बघा, सायन्स हा आपल्याला 15 क्वेश्चनला एक्झामसाठी विचारला जातो आणि याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत: बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स. तर यातलं पण बायोलॉजीवरती 6 ते 7 प्रश्न असतात आणि उरलेले जे क्वेश्चन असतात ते केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये असतात. आणि याच्यात पण इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. बायोलॉजीचे आहेत प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतीचे वर्गीकरण, रोग, त्याचबरोबर पेशी, उती असे इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत त्यांच्या महत्त्वाच्या पॉईंट्सवरती मी नक्कीच नोट्स बनवणार आहे व त्या नोट्स मी बनवल्यानंतर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर बघा, आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये प्रकाश, ध्वनी, त्याचबरोबर किरणोत्सारिता आणि धातू, अधातू, आवर्त सारणी असे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तेवढ्याच टॉपिकच्या मी इम्पॉर्टंट नोट्स बनवणार आहे. पण हा सब्जेक्ट कसा आहे ना, हा खूप अनप्रेडिक्टेबल आहे. याच्यावरती कोणत्या एरियाजवरती क्वेश्चन येऊ शकतात हे आपल्याला नाही सांगता येत. पण पॉलिटीच्या बाबतीत तसं नाही आहे. तो खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि त्याचे फिक्स एरिया आहेत, जे म्हणजे भाग, कलमे, त्याचबरोबर पात्रता, या चेंज होणार नाही आहेत. त्याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपण पॉलिटीमध्ये 15 पैकी 14, 13, 12 असे मार्क पाडू शकतो. पण सायन्सच्या बाबतीत तसं नाही आहे. त्याच्या कोणत्या एरियावरती फिक्स क्वेश्चन येतील हे सांगता येत नाही. तरी पण आपण जे आपल्या इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट मी सांगितलेली आहे तेवढ्याचे रीडिंग रिव्हिजन करून ठेवायचं आणि त्या रिलेटेड जरी एखादा प्रश्न आला तरी एलिमिनेशन मेथडने आपल्याला तो सॉल्व करता येतो. तर इथे बघा, प्राण्यांच्या वर्गीकरणमध्ये जे 10 संघ आहेत त्यांचे जे उदाहरणं आहेत जी की आपल्या लक्षात राहायला अवघड जातात त्यांचे नोट्स बनवायचे. त्याचबरोबर रोग टॉपिकमधील जे कारके आहेत त्यांची लक्षणे, त्यांच्या लसी वगैरे ह्या एवढ्या म्हणजे ह्या इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या आपण नोट्स बनवू शकतो. तर इथे माझा पहिला स्लॉट झालेला आहे ज्याच्यामध्ये मी हे 4 टॉपिक रीडिंग करून घेतलेले आहेत आणि हा स्लॉट बरोबर 4:30 वाजता मी संपवला आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या स्लॉटला मी सुरुवात केली. त्याच्यामध्ये मी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे समाजसुधारक रीडिंग करणार आहे आणि त्यांच्या रिलेटेड ज्या काही त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत, त्याचबरोबर त्यांच्या रिलेटेड जी काही वृत्तपत्रे आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे काही ग्रंथ आहेत आणि त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते असे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत. तर माझं तुमच्यासाठी एक टार्गेट असेल की तुम्ही हे महिन्यातले जे 15 दिवस राहिलेले आहेत त्या 15 दिवसामध्ये आपण काय करायचं, रोज एक समाजसुधारक घ्यायचे, त्यांचे मागील जे आलेले PYQ आहेत ते पाहायचे आणि त्या PYQचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आणि तेव्हा जे आज मी समाजसुधारक रीडिंग करत आहे त्याची तुम्ही आज संपूर्ण डिटेल तुमच्या सोर्समध्ये माहिती रीडिंग करून घ्यायची व तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करायची आहे. आणि माझा आज तुम्हाला ह्या समाजसुधारकांबद्दल एक क्वेश्चन आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ सोसायटीची स्थापना कोठे केली व किती साली केली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्यांचा जन्म जमखिंडी, कर्नाटक येथे झाला व त्यांचे ग्रंथ आहेत भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या आठवणी आणि अनुभव, आणि त्यांनी लिहिलेले लेख आहेत भागवत धर्माचा विकास आणि मराठ्यांची पूर्वपीठिका. तर इथे बघा, सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि माझे 2 स्टडी स्लॉट संपलेले आहेत ज्याच्यामध्ये मी बायोलॉजीचे 4 टॉपिक व एक समाजसुधारक रीडिंग करून घेतलेले आहेत. आता इथून चालू होतात आपल्या गृहिणींची दररोजची कामे, झाडून, देवपूजा, स्वयंपाक, धुणं, भांडी. तर हे सगळं करून मी तुम्हाला नेक्स्ट स्टडी स्लॉटमध्ये भेटते. आज नागपंचमीचा उपवास असल्यामुळे जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता. मग फराळीचं केलं आणि थोडाफार स्वयंपाक केला. त्यानंतर देवपूजा वगैरे केली आणि किचनमधली साफसफाई करून मग इथे जे काही भांडे पडले होते ते घासून घेतले आणि त्यानंतर मग धुणं हे धुतलं आणि ते वाळू घालेपर्यंत इथे बघा 11:15 वाजले. सगळे कामं आता आटोपलेले आहेत. तर आता मी माझा 3रा स्टडी स्लॉट इथे सुरू करणार आहे.
इथे बघा माझा अभ्यासाचा तिसरा स्टडी स्लॉट सुरू झालेला आहे, ज्यामध्ये ना मी मुलांना पण अभ्यासाला बसवलेलं आहे, कारण त्यांना सुट्टी असल्यामुळे ते खूप गोंधळ घालत होते. मग त्यांना पण अभ्यास दिला आणि अभ्यासासाठी बसवलं व मी पण माझ्या तिसऱ्या स्टडी स्लॉटला सुरुवात केली. तर याच्यामध्ये ना मी हिस्ट्रीचा, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी हा टॉपिक रीडिंगसाठी घेतलेला आहे. आणि याच्या PYQचा अभ्यास केला तर आपल्याला समजते की प्रार्थना समाजावरती खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत. त्याचबरोबर आर्य समाज आहे, भारत सेवक समाज, सत्यशोधक समाज आहे, त्यांची पण इन्फॉर्मेशन आपल्याला इथे रीडिंग करून घ्यायची आहे. तर बघा, प्रार्थना समाजाच्या वतीने नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे आणि वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली आहे. आपण सकाळी हे समाजसुधारक मी रीडिंग करून घेतलेले आहेत व त्याच्यामध्ये तुम्हाला मी या रिलेटेड एक क्वेश्चन पण विचारलेलं आहे की डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोठे झाली व किती साली केली, तर त्याचा ॲन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ना या टॉपिक रिलेटेड मी सगळे पॉईंट इथे रीडिंग करून घेतलेले आहेत आणि हा टॉपिक रीड करण्यासाठी मला जवळपास 1:30 वाजलेले आहेत. आणि त्यानंतर ना मी 1 तासाचा ब्रेक घेतला आणि त्याच्यामध्ये फराळ वगैरे केली आणि मग नंतर ना माझा शेवटचा स्टडी स्लॉट मॅथ्स याला मी सुरुवात केली. ह्याच्यामध्ये ना मी टाईप 3 त्याचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे आणि त्याच्यामध्ये 9 एक्झाम्पल आहेत, ते मी सॉल्व करणार आहे इथे. तर टाईप 3 असं आहे की 2 ट्रेन एकमेकींच्या विरुद्ध दिशेने जात असताना, तर इथे ना 2 ट्रेन जर एकमेकींच्या विरुद्ध जात असतील तर आपल्याला वेगांची बेरीज करायची आहे. तर याच्यामध्ये 9च एक्झाम्पल आहेत आणि आज सकाळी मी लवकर उठले होते, त्यामुळे मी फक्त हा टाईप 3च इथे सॉल्व करणार आहे. तर बघा, आपल्याला घरची कामं आहेत म्हणून आपण आपला अभ्यास थांबवायचा नाही व अभ्यासासाठी घरची सगळी कामं पण दुर्लक्षित करायची नाहीत. दोन्ही गोष्टींचा आपण बॅलन्स साधायचा आहे. म्हणून तुम्ही ना दररोजच्या कामामध्ये स्वतःला एक छोटंसं टार्गेट द्यायचं की आज फक्त एक टॉपिक कंप्लीट करायचा किंवा 10 गणितं सोडवायचे असं. पण पूर्णपणे अभ्यास थांबवायचा नाही आहे. आपली कामं पण महत्त्वाची आहेत आणि त्याचबरोबर आपली स्वप्नंही तेवढीच महत्त्वाची आहेत. आणि अभ्यासासाठी नेहमी मोठा वेळ मिळेलच असं नाही, आपल्याला मिळणाऱ्या वेळेचा ना आपण उपयोग करायचा. मला पण डेली 4 तास कधी मिळतात तर कधी 2 तास मिळतात, पण मिळालेल्या वेळेत ना मी तो टॉपिक पूर्णपणे मन लावून अभ्यासते आणि त्याचं रिव्हिजन वगैरे करते. तर इथे बघा, मी माझ्या टाईप 3चे सोडवलेले एक्झाम्पल तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्हाला ना माझा हा स्टडी ब्लॉग आवडला असेल तर आपल्या छोट्याशा कुटुंबाचा भाग होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा व आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.